दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. काय बोलले नाव स्वप्नील आणि प्रेमित अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जी स्वप्नील कुर्ली 11 बोईसर टीम प्रथम बॅटिंग स्वीकारली टॉस जिंकल्यानंतर आणि इन्व्हाइट केलं ते गोलंदाजीसाठी. आपण पाहू शकतायत पहिलाच बॉल सुंदर पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला जरूर दिशा देण्याचं काम केलं होतं, परंतु खाली राहिला होता हा चेंडू आणि कदाचित आय थिंक सो थोडीशी बॅटची हलकीशी एज त्यावेळेला पाहायला मिळाली. स्वप्नील यांच्या बॅटमधून एक धाव येते ऑफ द मार्क. एक धावेनिशी संघ जाऊन पोहोचतोय एक या धावसंख्येवर. एक राईट हँड एक लेफ्ट हँड असं मात्र कॉम्बिनेशन जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये आहे. डीजे पूर्वी डीजेचे आपण पाहतायत एकंदरीत जे आहेत सुंदर पद्धतीने ज्यांचं डीजे पूर्ण बोईसर पालघर सफाळेमध्ये सुद्धा आपण पाहतायत. अप्रतिम गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू पाहायला मिळतो. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकाल आणि सरळ चेंडू निघून जाईल. नाही पटेल त्या ठिकाणी जरूर धावत शोधतात चेंडूला. तुम्ही धावा काढू शकता कारण आज तसा नियम नाहीये, मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत 3 धावा परिपूर्णता पाहायला मिळत आहेत. चौथ्या धावेसाठी प्रयत्न आणि पाहता पाहता 4 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचलेली फलकावर. आतापर्यंत आपण पाहतायत 5 या धावसंख्येवर. या अगोदर आपण पाहिलं होतं की जो नियम होता तो नियम असा होता की चेंडू जर मिळाला नाही तर 2 हात वर करायचे, परंतु आजच्या दिवसामध्ये तो नियम नाहीये कारण कदाचित काही फिल्डर हे जाणून बुजून करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी मात्र आपण पाहू शकतायत हा नियम मात्र कॅन्सल केला आणि इथे मात्र आपण पाहतायत बऱ्याच वेळेनंतर हा चेंडू मिळतो आणि संघाची धावसंख्या खूप लागली जाते, जाऊन पोहोचलेली फलकावर 5 या धावसंख्येवर. फर्स्ट हाफ नाही ना करायचं, नाही बघू ना आपण म्हणतो की आले तर घेऊन टाकू. दुसरा मॅच खेळला तर आउटपुट नाही मिळत. दोन आहे दोन आउटपुट नाही फुल केले हॅलो हॅलो चेक तेवढा काय नाही होत बाकी आउटपुटचा एक ऑप्शनच नाही. फलकावर 5 या धावसंख्येवर 5 रन्स ऑन द बोर्ड लागला. आता षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे आणि पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. कनक 11 वर्सेस जगडे पाटील वॉरियर्स या संघामध्ये सामना पाहायला मिळेल. यावेळेला ऑफ साईडला जरूर खेळला गेलाय, चेंडू निघून जाईल. 6 धावन करता. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट. 6 धावा या षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली. 11 धावसंख्येवर 11 रन्स ऑन द बोर्ड लागला आहे. प्रेमी राऊत परफेक्ट खेळण्याच्या प्रयत्नात होते, परंतु परफेक्ट बॅटचं एलिव्हेशन
पाहायला मिळालं नाही आणि इथे मात्र विकेट मिळाली. फलंदाज बॅक टू द डगआउट येत असताना पाहायला मिळत आहेत. कनक 11 टीम यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल आणि जगडे पाटील वॉरियर्स या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. मेहमूद यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. बॅटर मैदानाच्या आतमध्ये हरीश वर्किनी रावळेचा ब्रँड आहे. अर्थातच केळवा विभागातील रावळे या गावातून बिलॉंग करताना पाहायला मिळत आहेत. वेलकम ॲलन डोटी, आपलं सहर्ष स्वागत. अँड ऑडी गोन्साल्विस यांना सुद्धा आपण पाहत आहेत. अभिजित सुर्वे जे यंगस्टर क्रिकेट क्लब पापडी यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहत आहेत जे परिवारातील सदस्य. गोलंदाजी मार्कवर एक विकेट तर जरूर मिळाले. चेंडूला पाहिलं, न्याळलं, एक्झिट केलं आणि रुपेश कोळी वळताना पाहायला मिळत आहेत. या स्पाईक बॉलच्या इशाऱ्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर काढली जाते, जाऊन पोहोचते फलकावर 12 धावसंख्येवर. एका साईडला बोईसर विभागातील खेळाडू, सफाळे विभागातील खेळाडू आपण पाहत आहेत, तर एका साईडला वाडा तालुक्यातील हे खेळाडू. कारण आज तालुका हाफ आपण पाहू शकताय 40+ क्रिकेट आणि महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशन. बस एकदम मजेत. आता अजून 4-5 महिने बाकी आहेत म्हणून आपलं एन्जॉय चालू आहे, नंतर येऊ आपण. यावेळेला फुलटॉस बॉल ऑफ साईडला जरूर खेळला गेलाय. साई पष्टे पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच धावेवर सॅटिस्फाईड हरीश वर्किनी होत असताना पाहायला मिळतील. यंदाचा हंगाम रबर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा हरीश वर्किनी यांनी गाजवलाय. एक वन ऑफ द बेस्ट विकेट किपर अँड ग्रेट फिनिशर म्हणून हरीश वर्किनी यांच्याकडे पाहिलं जातं. जे एबी ट्रॉफीचे सुद्धा जे आपल्याला पाहायला मिळत आहेत सदस्य आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 13 धावा. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 13 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बॅट अँड बॉल मध्ये कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. ही अच्युत पाटीलची खासियत राहिले, कारण भल्या भल्या फलंदाजांना ज्यांनी मात्र आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर पाणी पाजले, अशा प्रकारचं अच्युत पाटील पाही यांना जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली. आणि सातत्याने धनंजय 11 चिंचगेरी या टीम मधून त्यांनी खूप चांगलं क्रिकेट हाताळलं गेलं. आज 40+ क्रिकेटमध्ये समावेश होताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा खेळाडू म्हणून सबस्टिट्यूट खेळाडू अब्दुल अन्सारी, अर्थातच कुद्दूसभाई यांना सुद्धा आपण पाहत आहेत. शॉर्ट मिडॉनला रॉयल परफॉर्मन्स जे आपण पाहू शकता प्रोप्रायटर आहेत. पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. फुलटॉस बॉल ऑन साईडला. काय बॉर्डमॅनचा वापर केला. ही ताकद आहे, ही नजाकत आहे, परंतु इथे जर आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप्ड. एक्झॅक्टली काय यावेळेला आपण पाहत आहेत. आणि संतोष डवले आहे, षटकार आहे, कारण झाडाला जर चेंडू त्या ठिकाणी स्पर्श झाला तर तिथे षटकार आहे. हा प्रत्येकाला न्याय मिळेल याची दखल घ्यायची आहे. हे फक्त बॅटिंग करणाऱ्यांसाठी नाहीये, तर प्रत्येकाला समान न्याय मिळेल यात मात्र शंका नाहीये. मात्र झाडाला चेंडू त्या ठिकाणी स्पर्श झाला, त्यामुळे साई पष्टे हा षटकार आहे याची दखल घ्या. मात्र आतमध्ये चेंडू होता, परंतु झाडाला स्पर्श झाल्यामुळे मात्र यावेळेला षटकार घोषित केला गेलाय. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 19. या धावसंख्येवर 19 रन्स ऑन द बोर्ड लागला आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला काय फटका खेळलाय. गुडघ्यावर बॅलन्स करत बॉर्डमॅनचा चांगला वापर करत चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. डिस्पॅच केलंय षटकाराकरिता. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 25. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 25 या धावसंख्येवर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2रा आहे आणि 2 बॉलवर दहेश यांच्या आपण पाहत आहेत. षटकार ठोकावला गेला. ताकद आहे या खेळाडूची. हरीश वर्किनी यावेळेला हलकेशा हाताने सॉफ्ट अँड बॉडमॅनचा उपयोग जरूर केला.
फार वेगाने मात्र फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि स्वप्नीलने सांगितलं नाकारलं यू वेट म्हणून हरीश्वर. हे कॉलिंग खूप महत्वाचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. तुमच्या दोघांमधील तालमेल आणि अंडरस्टँडिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि तेच दर्शवत असताना आपण पाहू शकताय संघाची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचले गेली. बॉल फेकून झाले ते 3 बॉलच्या समाप्तीनंतर 26 धावा. कनक 11 आणि जगडे पाटील वॉरियर्स टीमचे कॅप्टन जर उपस्थित असतील तर लगेच आपण टॉस साठी या वेळेची दिरंगाई न करताना अच्युत पाटील पुढे सरसावतील. लॉंगॉनकडून पुढे येत आहेत. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 27. स्टार्ट चांगली झाली, नो डाऊट अबाउट इट. एका साईडला आपण पाहतात SRG उर्वी 11 बोईसर या टीमची पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा मोठ्या प्रमाणात आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहतात पहिले 2 चेंडू जर आपण पाहिले तर 2 चेंडूवर 12 धावा आल्या होत्या. या वेळेला ऑन साईडला पूलच्या फटक्यात कन्वर्ट केलंय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, कोणतीही मिस्टेक करणार नाहीयेत. गुड कॅच. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. हरीश्वर किनी एक चांगली खेळी जरूर पाहायला मिळाली परंतु मोठ्या खेळीमध्ये परावर्तित करू शकले नाही आणि बॅक टू द डगआउट मध्ये जात असताना आपण पाहत आहेत मिस्टर हरीश्वर किनी बॅक टू द डगआउट. बोला ना म्हणते, बोला ना. या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचं सुद्धा करूया वेलकम. स्टॉप होता ना. निरंजन घरत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पालघर भूषण या पुरस्काराने सन्मानित केले गेले या खेळाडूला. निरंजन घरत मॅन फ्रॉम पास्तळ अंबटगोड मैदान. हे जर आपण पाहिलं तर खूप इझी असतं. यावेळेला ऑन साईडला फटका तर चांगला आहे आणि इथे मात्र अच्युत पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. निरंजन घरत बॅक टू द डगआउट. बाळू या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग राहिले. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग काही राहू शकले नाही. निरंजन घरत एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर, ज्यांनी आशिया खंडातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा एक विश्व चषक म्हणून टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा ओळखला जातो. अर्थातच सुप्रीमो चषकाचा एक अप्रतिम असा हिरा आपण पाहिला तर उत्कृष्ट गोलंदाज ज्यांनी पटकावला गेला होता वेदांत 11 वाडा या टीम मधून खेळत असताना तोच निरंजन घरत मात्र या वेळेला तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गेली कित्येक वर्ष सुप्रीमो चषक आपण पाहिला. आदरणीय संजयजी कोटणीस साहेब आमदार गलिना आणि त्याचप्रमाणे ऍडव्होकेट डॉक्टर अनिल परब साहेब परिवहन मंत्री यांच्या माध्यमातून ती स्पर्धा कव्हर होते आणि त्या स्पर्धेमध्ये सीझन 1 मध्ये आपण पाहिला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निरंजन घरतला पाहिलं परंतु इथे एलिव्हेशन बॅटचं थोडंसं कमी पाहायला मिळालं. उंची जास्तीत जास्त प्राप्त झाली आणि इथून जर आपण पाहिलं तर फलंदाज बॅक टू द पवेलियन. कोळीवाड्यामधून आपण पाहतायत मॉन्टी या वेळेला उपस्थित होत आहेत आणि जॉन्टी हे सुद्धा आपण पाहू शकता या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुषार तुका या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. ते फिल्डिंग साठी होते अगोदरच्या मॅच मध्ये. ऑन साईडला स्वप्नील मोठा प्रयत्न जरूर केला गेला होता. एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी वळाले. तिथे मात्र विकेटचे चान्सेस आहेत परंतु तुषार घरत ऍथलेटिक प्लेअर आहे. जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळत आहेत. दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 29 वर जाऊन पोहोचले गेली. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरा आहे अच्युत पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर दुसरा स्पेल घेऊन. वृक्षात यांना आपण पाहतायत एबी ट्रॉफी नाईटची स्पर्धा आणि ती अजून झेल माझ्या लक्षात आहे. 30 यार्ड सर्कल मध्ये डाईव्ह मारून जी घेतली गेली होती विसरू शकणार नाही. वन ऑफ द ग्रेट फिल्डर अँड ग्रेट पर्सन. डिलिव्हरी टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. अचूक टप्पा आणि भेदक मारा या 2 गोष्टींच्या जोरावर गेली कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला दिलेत ते अच्युत पाटीलने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 वर जाऊन पोहोचली गेली. पुन्हा एकदा बॉलर तयार. 2 बंधू खेळले. एका साईडला आशिष पंटा या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. ते सुद्धा काही वर्षात मात्र या संघामध्ये दिसतील.
त्यावेळेला सरळ चेंडूला मात्र सुंदर पद्धतीने खेळला, परंतु स्वप्नील यांच्या खेळीला पूर्ण विराम. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद 29 धावा फलकावर. बॉल फेकून झाले 3 अच्युत पाटीलच्या हातखंडामधून. प्राण भोईर या वेळेला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जादूगिरी या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. 50व्या वर्षात पदार्पण केलंय, परंतु फिट अँड फाईन म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. चांगलं एक सुंदर सेलिब्रेशन केलं आणि नवीन ग्रह प्रवेश करत मात्र सेलिब्रेशन करत असताना मॅन फ्रॉम रावळे खेळवा विभागातील प्राण भोईर यांना आपण पाहत आहेत. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडू निघून जाईल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. नैनेश पटेल टॅकल करतात चेंडूला. संघाची धाव संख्या स्कोर कार्डवर 30 वर जाऊन पोहोचली गेली. तुषार घरत तुका या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे. सरतोडी या टीम मधून खेळत असताना सफाळे विभागातून हा खेळाडू आपण पाहू शकाल. अंडरम पासूनचा क्रिकेटचा प्रवास या खेळाडूचा राहिलाय. संघाची धाव संख्या स्कोर कार्डवर 30 वर जाऊन पोहोचली गेली. 30 रन्स. अप्रतिम खोलवर चेंडू होता. अच्युत पाटीलने मात्र मजबूर केलं, चॉक केलं होतं. एक धाव साई पष्टे फार वेगाने येत आहेत. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने एंड ऑफ दी थर्ड ओव्हर 3 षटकांचा एकत्रित खेळ समाप्तीवर झाला आणि 3 षटकांमध्ये धावा थांबवलेत. 31 वर जाऊन पोहोचले गेले. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 14 आणि तिसऱ्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्या अच्युत पाटीलने आणि 1 सफलता प्राप्त केली. यावरून क्वालिटी ऑफ बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली अच्युत पाटीलच्या द्वारे. नका लगेच आपण गोलंदाजी मार्कवर आणायचं आहे. पाहायचं कोणता गोलंदाज कोणत्या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं गेलं जाईल. योगा यांना मात्र पुढे आणलं गेलंय. योगेश चौधरी मात्र या ठिकाणी थोडंसं नकार दर्शवत आहेत. कदाचित प्रॅक्टिसचा अभाव असेल, कॉन्फिडन्स तेवढा नाहीये. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता, प्रॅक्टिसमध्ये राहता, त्यावेळेला सेल्फ कॉन्फिडन्स तुमचा वाढतो आणि अशा वेळेला तुम्ही गोलंदाजी करण्यासाठी तत्पर असतात. साऊंड सिस्टम सिंपल असल्या कारणानं युट्यूबचे जे श्रोते जोडले गेलेत त्यांच्या माहितीसाठी की थोडासा ऑडिओ जो आहे तो थोडासा प्रॉब्लेम क्रिएट होतोय त्यांच्या माहितीसाठी, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय आम्ही म्हणजे पागदरे यांच्या वतीने. 31 धावा फलकावर. 31 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. रुक्षात गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. रुक्षात अतिशय एक स्वतः ऍज अ कॅप्टन आणि मी कुडुसकर वाडा टीमचे आपल्याला पाहायला मिळतात. एक लास्ट इयर सुद्धा याच मैदानात एक अतिशय सुंदर कॅच कंप्लीट केला होता. 4थं षटक. पहिलाच बॉल हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला. पाठीमागे चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. दहेश पुढे सरसावताय. चेंडूला फील्ड करतील या वेळेला फिल्डर. तत्पूर्वी 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा येतील आणि तिहेरीने संघाची धाव संख्या SRG उर्वी 11 बोईसर टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 34 या धाव संख्येवर. 34 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 4थ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झाला आणि पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 34 वर धाव संख्या जाऊन पोहोचली गेले. रुपेश मिस्त्री पळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धाव संख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 35 या धाव संख्येवर. 35 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 2 षटकांमध्ये 27 धावा आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 7 बॉल मध्ये फक्त आतापर्यंत जर आपण पाहिलं तर ज्या धावा आल्या त्या 8.
शॉट ऑफ लाईन चेंडू होता, पूलच्या फटक्यात कन्वर्ट केलं, फिल्डर आहेत परंतु तिथे कॅच ड्रॉप. एक झेल किती महागडा ठरू शकतो आता येणाऱ्या चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. येणाऱ्या चेंडूंमध्ये कर्दन काय ठरेल का प्राणभोईर गोलंदाजांसाठी, कारण कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. एक कॅचने मात्र सूर्याने जो झेल टिपला आणि T20चा वर्ल्ड कप आपण आपल्याकडे घेऊन आलो, खऱ्या अर्थानं दक्षिण आफ्रिकेच्या तोंडातून घास हिरावून घेतला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू निघून जातोय, तत्पूर्वी सिंगल. दहेश चेंडूला फील्ड करतील, तत्पूर्वी सिंगल मिळेल. कारण 1983चा वर्ल्ड कप आणि कपिल देव रामलाल निकल यांचा 32 पावलांनी टिपलेला तो झेल विवियन रिचर्ड्स सरांचा. संघाची धाव संख्या स्कोर कार्डवर 38 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत आणि तो 1983चा वर्ल्ड कप आला एका झेलमुळे. तदनंतर 2007चा T20चा विश्वचषक आपण पाहिला, श्रीसंतने कॅच टिपला ऑफ साईडला, खूप चांगला फटका तर आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावते, थोडासा अंदाज बांधता आला नाही आणि पाहता पाहता बॅकआउट पॉइंटला 2 धावा कंप्लीट तुषार गरज तुकाच्या बॅटमधून येत आहेत. दुहेरी आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 40 रन्स. 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय, कारण याच मैदानात 60-63 धावा चेज झालेल्या आहेत. यावरून आपण अंदाज बांधू शकता की कोणती धावसंख्या सेफ नाहीये या सुरीच्या मैदानात. शॉट ऑफ लाईन चेंडू, परंतु इथे मात्र 2 धावा मिळतील की काय? यस, डेफिनेटली 2 धावा मिळतील डिक्लेरेशन झोन मध्ये. या दुहेरी आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 42. यानंतर आपण फर्स्ट हाफ क्लिअर करणार आहोत. जो संघ जिंकेल तो संघ धनविन एकविरा स्पोर्ट्स वसई 11 या टीम बरोबर खेळेल, त्याची दखल घ्यायची. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचली गेली. 42 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चेंडू आपण पाहिला तर यस, डेफिनेटली गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल आणि इथे तुषार गरज तुकाच्या खेळीला पूर्ण विराम. 4 षटकांचा खेळ. संघाची धावसंख्या 42. आतापर्यंत 10.50च्या करंट रन रेटने पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी. मी आहे सुरुची बीच वसईगाव. सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं वेलकम. विरार जीवदानी संघाचे प्रसन्न पष्टे सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. जीवदानी 11 विरार टीमचे जे करते धरते आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचलेली फलकावर 44 या धावसंख्येवर. बॉलर कोण आहे? योगेश यावेळेला आपण पाहत आहात. यावेळेला बाउन्स, नॅचरल बाउन्स यावेळेला पाहायला मिळाला. गुडलँड स्पॉट वरून जेव्हा मात्र जरूर टप्पा आपण पाहू शकता जो बाउन्स होतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 44 रन्स. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 44 रन्स. किरवली या गावातून बिलॉंग करणारे योगेश पाहायला मिळत आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. नैनेश पटेलला चेंडू बीट करतोय. दहेश बॅकअप साठी येत आहेत. सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 45. लतेश मेहर एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये यंदाचा हंगाम जरूर गाजवलाय. उसरणीचं मैदान आणि सेकंड प्राइज ज्यांच्या नावावर आपण पाहिलं एका फॉर्मॅट मधून, तर अर्धशतकाच्या जोरावर मात्र एक मॅच विन करून दिली होती. तेच लतेश मेहर आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आज गणेश कारभारी या संघाला नेहमीच प्रोत्साहित करताना गायडन्स देणारे, मार्गदर्शन करणारे असे गणेश भोईर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅन फ्रॉम अगरवाडी. टप्पा अचूक पद्धतीने नाहीये यावेळेला, वाईट नाहीये तर नो बॉलचा इशारा, कारण फर्स्ट वॉर्न केला होता आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. फ्रीचा सिग्नल सुद्धा मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 46 या धावसंख्येवर. 46 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 46 रन्स 46 या धावसंख्येवर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर शेवटचा आणि अंतिम आहे. 3 बॉलचा खेळ झाला आणि SRG उर्वी 11 बोईसर टीम पहिल्या 2 षटकानंतर आतापर्यंत स्ट्रगल करताना पाहायला मिळते ती 15 बॉल मध्ये. खोलवर चेंडू होता, फ्रीडचा बॉल आणि इथे मात्र चेंडू स्टॉप केला जातोय. अब्दुल अन्सारी अर्थातच कुद्दूसभाई यांच्या माध्यमातून. रॉयल परफ्यूम चे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, या स्पर्धेचे सुद्धा आयोजक म्हणून ज्यांची ओळख आपण पाहू शकता. ग्रेट फिल्डिंग, चांगला अनुभव आहे, नो डाऊट अबाउट इट. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटचा उपयोग जरूर केला गेला होता. इथे मात्र आपण पाहू शकताय 47 वर आतापर्यंत धावसंख्या थांबले. 5 बॉलचा खेळ झालाय, शेवटचा बॉल आहे आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली तर 47 वर जाऊन पोहोचली. म्हणजे या बॉलवर परिपूर्ण टार्गेट सेट केलं जाईल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, नैनेश पटेल पुढे सरसावताय, झेल टिपतील. वन ऑफ द बेस्ट विकेट किपर आहेत ब्रँड ऑफ चिंचगर. तर इथे मात्र 47 वर पहिला डाव समाप्तीवर झाला. 48 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 48 रन्स टू विन असतील. 30 बॉल मध्ये 48 धावा एक माफक लक्ष आहे, परंतु तेवढंच मात्र संघर्ष करावा लागणार आहे प्रतिस्पर्धी संघाला. फर्स्ट हाफ क्लिअर करणार आहोत, पुन्हा एकदा नमूद करेन. धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. सामन्याला होईल सुरुवात. एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं सुरूची बीच. रिलॅक्स होण्यासाठी मात्र आपण पाहतायत एक एकांतात थोडस कुठेतरी विचार विनिमय करण्यासाठी ते मात्र आपण पाहू शकतात. एक सुंदर स्पॉट आपल्याला पाहायला मिळतं, ते सुरूची बीच हे स्पॉट आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे मैदान आहे सुरूची बीच. अतिशय सुंदर पद्धतीने या मैदानात बऱ्याच स्पर्धा होतात. या अगोदर लेट्स या खान आपण पाहिलं, संपूर्ण डायनामिक चॅम्पियन्स चे जे सदस्य पाहायला मिळाले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्या स्पर्धेचं आयोजन. आज त्या स्पर्धेचे आयोजक अंजुमबाई पटेल
हे सुद्धा उपस्थित आहेत. जुल्फिकार शेख अर्थातच बट्टूबाई हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. अतिशय सुंदर स्पर्धा पार पाडली गेली. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट होतं. 2 दिवसांचं आयोजन आणि सुंदर पद्धतीने आपण पाहू शकलात. तर जाऊया मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल 48 धावांचं एक लक्ष घेऊन उतरतील. मात्र साई फष्टे आणि योगा अर्थातच योगेश चौधरी यांना आपण पाहतायत. 2 धुरंधर खेळाडू म्हणून त्यांची ओळख पाहायला मिळते वाडा तालुक्यामधून. गोलंदाज निरंजन घरत एक ट्रम्प कार्ड गोलंदाज आणि विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं विपुल घरत यांना आपण पाहतात. फिट अँड फाईन. एक अतिशय उच्चाईचं ते मैदान आणि काय गोलंदाजी केली होती. तोंडातला घास हिरावून घेतला होता प्रतिस्पर्धी संघाच्या. तोच विपुल घरत आपण पाहतायत. बेटिगाव एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि कुणबी प्रीमियर लीग मध्ये मोठा सहभाग त्यांचा पाहायला मिळतो आणि त्यांचं मनपूर्वक धन्यवाद ज्यांनी KPL दाखवली. विनोदजी पाटील असतील जे अध्यक्ष आहेत. तो जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉल तयार या वेळेला पाहायला मिळतोय. मिस्टर निरंजन घरत बाळू या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. योगेश चौधरी स्ट्राईक एंड कडे आहेत. योगेश आणि साई अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार. गोलंदाजी मार्क वर येताना पाहायला मिळेल. निरंजन घरत रुपेश मिस्त्री सर या वेळेला इशारा करतायत की स्टार्ट ऑफ द मॅच. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिलाच बॉल हलक्याशा हाताने जागेवरून खेळला गेलाय. सिंगल तर मिळेल. रोहित पाटील या वेळेला आपण पाहू शकताय पुढे सरसावतील आणि पाहता पाहता या ठिकाणी 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. आज वेगळा नियम असल्या कारणानं मात्र तारांबळ उडणार आहे. तुम्हाला परफेक्ट लक्ष देऊन मात्र चेंडू शोधावा लागणार आहे. कारण कधी कधी जाणून बुजून काही खेळाडू लांबून चेंडू दिसतो परंतु तिथे 2 हात करतात जेणेकरून मात्र 3 धावा मिळणार नाहीत प्रतिस्पर्धी संघाला आणि त्याचा फटका तो सोसावा लागतो. आणि त्यासाठी विचार विनिमय करून या सकाळच्या सत्रामध्ये पंचांनी सुद्धा ते गृहीत धरलं आणि महेशजी पागदरे यांच्यापर्यंत तो मेसेज दिला आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की हा नियम आपण लागू करूया. या अगोदर मात्र 2 हात वर केल्यानंतर 2च धावा मिळायच्या परंतु आता तसं नाही. या अगोदर 4 धावा सुद्धा पळून पूर्ण केलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचली गेली. गुड डिलिव्हरी. ग्रेट डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू. ही ओळख आहे निरंजन घरतची. अनेक मैदान आपल्या स्वतःच्या कुशल नेतृत्वावर ज्याने गाजवलेत. एक शांत स्वभावाचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ब्रँड आहे पास्तळ बोईसरचा. पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहताय. सुपर डिलिव्हरी. काल आपण पाहिलं होतं साहिल भाटीने अशा पद्धतीने गोलंदाजी केली. विकेट मेडनवर त्याने जरूर टाकलं. तेजल 11 वालीव टीमच्या अगेन्स्ट आपण पाहिलं होतं. खूप चांगली गोलंदाजी केली. धीरज ज्यासारख्या फलंदाजाला त्याने मात्र नाचवलं होतं परंतु त्यांचा संघ पराभूतच्या छायेत जाताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉल तयार. डावकुरे हाताने इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. थोडासा बाउन्स मिळाला. वळण घेणारा चेंडू होता. लेग बाईचा इशारा येत असताना पाहायला मिळतो. साई फष्टे आराम के साथ त्या ठिकाणी धावले होते. जर कदाचित डिरेक्ट हिट झाला असता तर विकेट मिळण्याचे चान्सेस निर्माण झाले असते. एकदा वर्जित केली जाते आणि शाहिद यावेळेला आम्हाला दर्शवतात की संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर. टर्न खेळण्यापासून विथ द टर्न खेळण्यापासून मजबूर करतायत निरंजन घरत. ही खासियत आहे. हे मैदान काही नवीन नाही आहे निरंजन घरत साठी कारण इथे चांगली गोलंदाजी त्यांनी स्वीकारले गेले. 5 बॉलचा एकंदरीत खेळ झालाय. फक्त 4 धावा फलकावर आतापर्यंत. ऑन साईडला फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. प्राण भोईर. चांगली फिल्डिंग होते. तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता परंतु परफेक्ट फेकी केली गेली. ग्रेट फिल्डिंग. गुड थ्रो. हरीश फरकिनी आणि प्राण भोईर एव्हन जोडी म्हणून ओळखली जाते या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 5 या धावसंख्येवर.
जरेश्वर किनी आपल्या सुपुत्राला घडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. नेहिल किनी याला आपण पाहत आहेत. अपकमिंग यंग टॅलेंट अँड फ्युचर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट अँड लेदर बॉल क्रिकेट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 5. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. सर सर दुसरं षटक करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतील. गोलंदाजी मार्कवर. मिलिंद या वेळेला बॉलर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. डावकरी हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. अप्रतिम गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू. पहिल्या षटकामध्ये 5 धावा म्हणजे इथून आता 23 बॉल आहेत आणि 23 बॉल मध्ये 43 रनची गरज आहे. हा चेंडू दोघाचा तुम्हाला कराव्याच लागणार आहेत. फर्स्ट हाफ क्लिअर आपण लगेच करणार आहोत. यानंतर पुन्हा एकदा बॉलर तयार. मिलिंद आपल्या गोलंदाजी मार्कवर. योगा समोर. अप्रतिम बॅटची हलकीशी एज कॅच ड्रॉप करत असताना पाहायला मिळत आहेत. थोडेसे निराश असतील कॅचेस विन द मॅचेस. कोणी जाणून बुजून मात्र झेल सोडत नाही. एकतर कॉन्सन्ट्रेशन खचतं. कधी कधी मात्र थोडस कॉन्सन्ट्रेशन लूज होतं आणि त्या कारणास्तव मात्र हा कॅच ड्रॉप झाला. डॉट बॉल. ऑन साईडला झेल सोडलाय तर त्याचा भुगतान सोसावा लागेल. सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. अक्कूट टप्प्याच्या चेंडूला थारा नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सातत्याने पाहिले, कारण प्रतीक्षा करत असतात फलंदाज. ओव्हरपीच चेंडू कधी, शॉर्ट ऑफ लेन चेंडू कधी, फुलटॉस बॉल कधी. अशा प्रकारच्या चेंडूला मात्र ते जैसी गेंद वैसी नसीहत देतात आणि त्या पद्धतीने हा षटकार आला आणि संघाची धावसंख्या 19. विजयासाठी आता 29 रनची गरज आहे. या वेळेला बाहेर निघणारा हा चेंडू. यस, वाईट बॉलचा इशारा. कदाचित शफल वाईट असता तर हा वाईट दिला नसता, परंतु इथे एकच लाईन असल्या कारणाने मात्र स्पष्टपणे दिसतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20. विजयासाठी 28 रनची गरज. मिलिंदचं महागडे षटक आतापर्यंत पाहायला मिळतं. आता मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. निरंजन गडद त्या ठिकाणी चुकी करतायत. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि इथून जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि इथून बाईकच्या स्वरूपात 2 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचली गेली. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या. आता 26 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. बॉल फेकून झालेत मिलिंदचे. आतापर्यंत 5 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. शेवटचा बॉल आहे म्हणजे 19 बॉल आहेत. 26 रनची गरज. ऑन साईडला फटका तर चांगला आहे. बिटवीन द गॅप मध्ये चेंडू फार वेगाने निघून जाईल. गुड शॉट. सरळ चेंडू 4 धावांकरता निघून जातोय चौकाराकरिता. या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 26 धावा. 26 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत.
48 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर पहिल्या षटकात फक्त 5 धावा निरंजन गरज बाळूंनी दिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 21 धावा तब्बल मिलिंदच्या गोलंदाजीवर महागडे षटक ठरलं गेलं. त्यामध्ये एक झेल तर नक्कीच ड्रॉप झाला, परंतु लेंथ लाईन विखरली होती. आज पूर्ण महाराष्ट्रभर आपण पाहतात 40+ क्रिकेटचं प्रचंड वारे हे वाहू लागलेत आणि त्यामध्ये महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशन 40+ माध्यमातून लेजंड ऑफ क्रिकेटचं एक अप्रतिम जे असोसिएशन निर्माण झाली. त्यामध्ये अध्यक्ष आहेत समीर चौगुले साहेब, त्याचप्रमाणे आपण पाहू शकतायत सेक्रेटरी आहेत इलियास पठाण आणि खजिनदार आपण पाहतात अजय बोरगरे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. कनक 11चे करते धरते आहेत. 22 रनची गरज. या वेळेला मात्र जवळजवळ थोडेसे पंबल झाले आणि सरळ चेंडू जातोय 4 धावांकरता मेल चौकार. गुड शॉट साई पष्टे इनसाइड आउट चौकार 4. बॉल घे, बाकी काय करू नको. या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 30. या धावसंख्येवर 18 रनची गरज आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहताय 2 फिल्डरच्या अगदी मधोमध चेंडू आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीने संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली गेली. 32 रन. 16 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 16 आणि 16 बॉल मध्ये 16 रन्स. अरे अपनी गैंग है तो ये तो सही का लड़का है, खेल रहा है उसका. तर बेस्ट फिल्डर साठी यंगस्टर पापडी यांच्या वतीने एक सुंदर ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते आणि इथे ती पोहोचलेली आहे. गणेशजी काकड साहेब आपलं मनपूर्वक धन्यवाद. अँड ऑल यंगस्टार क्रिकेट क्लब पापडी टीमचं मनपूर्वक धन्यवाद आणि तोंड भरून कौतुक आहे. 16 रनची गरज. 15 बॉल आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. यासाठी ओळखला जातो. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. आल्या हसमुख पाटील ज्या नावासाठी ओळखला जातो ते मात्र यावेळेला काम केलंय. मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग आणि 500 रुपयांचं कॅश प्राइज रुक्षात शेख यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38. 10 रनची गरज आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. थोडासा चेंडू फ्लाईट दिली होती. आता बॉल फेकून झालेत. आतापर्यंत आपण पाहतायत 5 बॉलचा खेळ म्हणजे 13 बॉल आहेत आणि 13 बॉल मध्ये 10 रनची गरज. मी पुरस्कार वाडा या टीमला विजयासाठी. हसमुख पाटीलच्या पाठ मधून पुन्हा एकदा लाजवाब. काय जबरदस्त फटका खेळला गेला. जॉन्टी आणि मॉन्टी यांच्या स्वागतासाठी या चेंडू निघून जातोय. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ. निरंजन गरजच्या अगेन्स्ट खेळले गेलेत. संघाची धावसंख्या 44. विजयासाठी अवघ्या आता 4 धावेची आवश्यकता. 12 बॉल आहेत. हसमुख पाटील नावाचं वादळ घुंगावलं. स्वप्नील यावेळेला गोलंदाजी मार्कवर येतील. या खाली 2 जन को बुलाया ना खाली बुला. आणि इथून मात्र आता मॅच विन करण्याच्या तयारीमध्ये आहेत. 12 बॉल आणि 4 रनची गरज. एसआरजी उर्वी 11 बोईसर टीम. आपण पाहताय हलक्याच्या हाताने चेंडूला वळवलं. मिलिंद पुढे सरसावत आहे. ते दुसरं षटक होताना ते निर्णायक षटक आपल्याला पाहायला मिळालं. 21 रन्स
त्या ठिकाणी आल्या. पहिल्या षटकामध्ये सावध पवित्रा घेतला. निरंजन गरजच्या गोलंदाजीवर सांभाळून खेळले आणि तदनंतर जसा अटॅक करण्याची वेळ आली तर योगेश योगाने मात्र जबरदस्त अटॅक पाहायला मिळतोय. तिथून जरूर लेग ब्रेक बॉल पाहायला मिळतोय, परंतु इथे रुपेश मेस्त्री वळत आहेत. यस, व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 46. विजयासाठी 2 रनची गरज आहे. तर एक धाव अर्जित केली जाईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 47 स्कोर इज लेवल. विजयासाठी एका धावेची आवश्यकता. तिथून फटका चांगला आहे आणि योगेश चौधरी यांच्या बॅट मधून एक अप्रतिम विजयाचा चौकार. आणि अशा प्रकारे मात्र विन होत असताना संघ पाहायला मिळतोय मी कुरुस्कर वाडा टीम. ज्यावेळेला टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली तेव्हा रुक्षात शेख यांच्याकडे मी पाहिलं होतं चेहऱ्याकडे की मात्र त्यांनी बॅटिंग कशी स्वीकारली. अजून आमचे प्लेयर आलेले नाही आहेत, परंतु तदनंतर फिल्डिंग आल्यानंतर त्यांनी गोलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरी केली. आणि इथे हसमुख पाटील यांना 500 रुपयांचं कॅश प्राइज आले षटका टाकल्याबद्दल. हे प्राइज रुक्षात शेख यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. कॉंग्रॅच्युलेशन. महाराष्ट्राचं उपाध्यक्ष पद आहे हो 40+ आपल्याकडे. उपाध्यक्ष मी. टेनिस क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष पद म्हणून आपण पाहत आहेत रुक्षात शेख. आपण पाहू शकतात लेजंड ऑफ क्रिकेट म्हणून आपण हे असोसिएशन